ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आपल्यावर संजय मोरे आहेत। आज तुम्ही येरवडा पोलीस ठाण्यावरती मशाल मोर्चा जो आहे तो काढताय, काय नेमकं मशाल मोर्चा काढण्याचं प्रयोजन आहे? पुणे शहरामध्ये जे पुणे हे शैक्षणिक माहेरघर असताना, सांस्कृतिक राजधानी असताना सुद्धा पुणे शहर हे पबचं हब झालं की काय अशी भीती वाटू लागली आहे। आणि पुण्याची घटना घडली आहे ही अख्ख्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, परदेशातसुद्धा माहिती आहे। पुण्यामध्ये शिक्षणाला येण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जावरचे सगळे विद्यार्थी येतात। महाराष्ट्रातले बरोबरच परराज्यातले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी शिक्षणाला येतात। पण हे पब धंदा करणारी लोक अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना आपल्या धंद्याकडे आकृष्ट करतात आणि त्यांना आपलं गिराईक बनवतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यांच्याकडे पबमधली अनेक प्रकारची खोटी आश्वासनं, खोटी आमिषं दाखवून त्यांना कमी दरामध्ये दारू कशी उपलब्ध होईल अशा प्रकारचं आमिष दाखवून त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढतात। त्यामध्ये मोठ्या विद्यार्थ्यांबरोबरच अल्पवयीन विद्यार्थीसुद्धा ओढला जातो, तिथल्या आमिषाला बळी पडतो आणि त्या पबमधल्या दारूबरोबरच त्या ठिकाणी त्याला इझी अवेलेबल होणारं ड्रग्ज हे मुख्य कारण आहे। या मुलाच्या मनावरचा, स्वतःच्या शरीरावरचा ताबा हा फक्त दारूमुळे नाही तर ड्रग्जमुळे त्याच्या स्वतःचा ताबा हा गेलेला आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंट घडला आहे। आज तुम्ही मशाल मोर्चा काढताय येरवडा पोलीस ठाण्यावरती, तुमची प्रमुख नेमकी मागणी काय आहे? नक्कीच की पुण्यातल्या फक्त 2च पबवर कारवाई काय केली तर पुण्यातल्या सगळ्या पबवर ही कारवाई झाली पाहिजे। सगळ्याच पबमध्ये अल्पवयीन मुलं या ठिकाणी ड्रग्जचं आणि दारूचं सेवन करतात। मग हा पुरवठा त्यांना हे मालक का करतात? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। एंट्री करताना त्यांना त्यांचा वयाचा दाखला त्यांच्याकडे का मागत नाही? प्रत्येकाकडे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मोबाईलवरती स्वतःचे आधार कार्ड असतात, वयाचा दाखला असतो, हा बघून त्यांना एंट्री का दिली जात नाही? पण आज मागणी आमची अशी आहे की पुण्यातली सर्व पब संस्कृती ही नायनाट झाला पाहिजे। तर शिवसेना नक्कीच पूर्वीच्या प्रमाणे पबवर हल्लाबोल करेल आणि पबची तोडफोड करून टाकेल। त्यासाठी आज आम्ही इशाऱ्याचा बाबतीत मशाल मोर्चा येरवडा पोलीस स्टेशनवर आम्ही नेतोय। तुमची आता पुढची भूमिका काय असणार? तुम्ही असं म्हणताय की 2च पबवरती कारवाई का, सगळ्याच पबवरती कारवाई करावी? जर कारवाई केली नाही तर मग पुढची शिवसेना ठाकरे गटाची भूमिका? नक्कीच त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातो। ज्या वेळेला असा प्रवेश दिला जाईल त्या प्रत्येक वेळेला आम्ही या पबचं तोडफोड आंदोलन घेऊ। आपण पाहतोय की पुणे शहरातल्या बेकायदेशीर पबवरती कारवाई करावी, अन्यथा आम्ही पबची तोडफोड करू अशा पद्धतीचा इशारा संजय मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।